हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये एंजॉय जेनी या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे घटस्थापना आणि नवरात्र आजपासून सुरू होते। तर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। यावेळेस एक दिवस एक्स्ट्रा आहे, म्हणजे 10 दिवस आणि 11व्या दिवशी दसरा आहे। तर बघूया आपले हे 11 दिवस कसे जात आहेत, काय काय होतं आहे ते। मी जेवढं मला दाखवता येईल तेवढं दाखवायचा नक्की प्रयत्न करेन। आणि आत्ता मी रेडी व्हायला जाते। सकाळपासून बरेच कामं होती, त्याच्यामुळे मला ब्लॉग स्टार्ट करता नाही आला, सो मी आत्ता करते। तर आता देवी येईलच, तुम्हाला आवाज येतच असेल थोडा थोडा ढोलांचा। तर आपली देवीचं आगमन होतंय, मिरवणूक चालू आहे। तर आपण पटापट रेडी होऊया। आणि आजचा रंग आहे पांढरा, तर मी पांढऱ्या रंगाची साडी नेसणार आहे। आणि जॅकने सुद्धा शर्ट घातला आहे, तर त्याला सुद्धा दाखवते। पण रेडी होऊन भेटूया परत। सो बघत राहा आज दिवसभर काय काय होतंय, काय काय मी कुठे कुठे जाणार आहे ते। सो चला तर मग सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला। पहिला दिवस होता आणि देवीचं आगमन होतं, तर मिरवणूक काढली होती। तर आम्हाला मिरवणुकीत जाता नाही आलं, कारण घरातलं आवरेपर्यंत आणि त्याच्यानंतर तुम्हाला तर माहीतच आहे घरामध्ये किती कामं असतात, तर ती सर्व होईपर्यंत बराच टाईम गेला। त्याच्यानंतर मग मी साडी वगैरे वेअर करणार होती, त्याच्यामुळे थोडासा टाईम गेला। व्हिडिओ स्टार्ट करून दिली होती मी, नंतर जॅकची तयारी झाली होती, तर त्याला बोलली तू पुढे जा आणि जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं देवीचा आगमन सोहळा कॅप्चर कर। तर तो पुढे गेला आणि तेवढ्यातच देवी गाडीतून उतरवत होते आणि मग संतेवाडीचे पोरं होते सर्व आलेले। तर अशा प्रकारे देवीला गाडीतून उतरवण्यात आला आणि त्यानंतर देवीची नजर काढण्यात आली, आरती करण्यात आली, पाय धुवण्यात आले आणि नंतर मग मंडपामध्ये देवीला हळूहळू आणलं सुखरूपरित्या। आणि खूप छान दिसत होती देवीची मूर्ती। प्रत्येक देव हा सुंदरच दिसतो, परंतु खूप छान वाटत होतं, मन प्रसन्न झालं होतं हे सगळं बघून सोहळा। आता तुम्ही सुद्धा पुढे बघा। तुला घेणार तिचं आगमन झालेलं आहे। देवी बघा तिकडे आतमध्ये बसले, इथून दिसणार नाही। आणि इकडे माझी दमदार एंट्री झालेली आहे। जॅक व्हिडिओ बनवत होता, तर मला सुद्धा त्याने कॅप्चर केलं। पहिलं जाऊन मी आतमध्ये देवीचं दर्शन घेतलं, नमस्कार केला आणि नंतर 5 मिनटं तिथे बसले, कारण लेट झालेलं थोडंसं, त्याच्यामुळे थोडा वेळ बसले आणि मग गावी जायचं होतं घरी तिकडच्या देवीला नमस्कार करायला। तर मग मी तिकडेच मी अशी रेडी झाली आहे आणि जॅक सुद्धा बघू शकताय, मॅचिंग आहे मला। आणि आमच्यासोबत आहे ही छोटी मुलगी। तर देवीच्या पाया पडून आलोय, अजून बरंच चालू आहे, अभिषेक वगैरे आहे, पूजा आरती सगळं आहे बाकी। तर ते होईपर्यंत आम्ही थांबलो नाही, कारण आम्हाला घरी पण जायचं, म्हणजेच गणेशगुळ्यात। तर तिथे जाऊ, तिथे पण बघू, देवीची ओटी भरायची। सो जाऊया आणि बघूया काय काय होते ते आज। जेनी माझे फोटो काढते, तिचे काढले म्हणून कॅमेरामॅन जेनी। आमच्याकडे जॅकचा मित्राचा कॅमेरा होता, तर जॅकला ते कॅप्चर करायचं होतं, व्हिडिओ बनवायच्या होत्या कॅमेऱ्यात, म्हणून त्याने अशा सुंदर अशा व्हिडिओ बनवल्या देवीच्या। आणि आम्ही बरेच फोटोशूट पण, कॅमेरा असल्यावर खूप चांगला फायदा होतो आणि बऱ्याच गोष्टी कॅप्चर करता येतात। तर असं आता मी निघालोय घरी जायला, ओटी वगैरे भरू आणि मग येऊ।
आलो इकडे देवीच्या पाया पडून आलो आणि आता इकडे जेवायला बसलेत सगळे. इकडे सुद्धा आम्ही फोटोशूट केलंय आणि इकडे सुद्धा छान मस्तपैकी असं देवीला सजवलंय. मी ओठी ते भरणार नाही आहे, नमस्कार केला फक्त, कारण आई भरणार आहेत. तर आम्ही इथून मग मेरवीला सुद्धा आमची मेन देवी आहे, तिथे मंदिर आहे तिचं, तर तिथे सुद्धा जाणार आहे आणि तिथे मी ओठी भरणार आहे. तर बघूया आपल्याला किती भरायला भेटतंय तसं भरू आपण. सो जाऊया आता. इकडची देवी दाखवते तुम्हाला मी आतमध्ये जाऊन, बघूया. बघू शकता नवरात्र उत्सव मंडळ. आता आपण आतमध्ये आहे आपल्या वाडीची देवी. तर इथे खूप मोठा प्रोग्राम असतो, म्हणजे नवरात्रीचे दांडिया वगैरे, गरबा, विविध प्रकारचे गेम्स आपल्या वाडीची देवी. महाप्रसाद महाप्रसाद सुद्धा झाला वरती. अरे हे वरती मी म्हटलं ह्यांचा दोघांचा फोटो काढतो. अरे तिथे वरती मान फिरव जरा अशी. आमच्या इथे आता घरातच म्हणजे चुलत दिराच्या बायकोचं डोहाळे जेवण आहे, तर तिथे जाणार आहे मी आता. सो तिथे दाखवता काहीच येणार नाही, जाऊन येईल आणि मग परत तुम्हाला भेटेन. आम्ही आता इकडून निघालो आहे घरून. आता देवीची ओटी भरू आणि तिकडून मग आलो आहे आम्ही. आमच्या इकडचं मेन देवी भगवती देवी इथे. आता इथे नमस्कार वगैरे करू आणि मग जाऊ घरी. आमच्या इथल्या पण देवीच्या अजून पाया पडायचं त्याच्यामुळे. सो जाऊया आपण आधी आणि बघूया. पहिल्यांदा देवीच्या देवळामध्ये जाऊन ओटी भरली मी, जी की माझी पहिली ओटी होती देवीला गेलेली. तर आपण ओटी वगैरे भरून मस्त नमस्कार वगैरे केला आणि जॅकसुद्धा नंतर पाया पडला देवीच्या. आणि 5 मिनटं आम्ही तिथे थांबलो, म्हणजे बसलो, मंदिर होतं म्हणून. तर देवाच्या देवळात बसल्यानंतर खूप शांतता भेटते मनाला आणि खूप प्रसन्न वाटतं, मनही शांत होतं. 1000 विचार आपल्या डोक्यामध्ये चालू असतील तर ते सुद्धा तिथल्या तिथे थांबतात. थोड्या वेळासाठी का होईना आपल्या आयुष्यातलं सगळं टेन्शन निघून जातं. आता निघालोय इकडून सुद्धा. आता आमच्या इकडे जाऊ घरी. अजून काय काय संध्याकाळ तर झाली आहे, अजून काय काय दाखवता येईल तर मी तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करेन. सो निघूया आता. आम्ही घरी वगैरे आलो आणि चेंज केलं आहे मी. सो आता रात्री गरबा आहे, तर मी गेले. आता बघा कितीतरी तुफान. आम्ही आलो घरी आणि पाऊस चालू झाला आहे. जर पाऊस कमी असेल तर गरबासुद्धा दाखवायचा प्रयत्न करेन मी. बघूया, आज पहिला दिवस आहे, कोण कोण येतं आहे, कसं होणार आहे, सगळं मी दाखवायचा प्रयत्न करेन. तर कसा वाटतं आपला व्हिडिओ तर कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि थोडा वेळ रेस्ट करूया. आता संध्याकाळ आहे, पाऊससुद्धा आहे, थंडी पडली आहे. थोडंसं जॅकसाठी, माझा तर उपवास आहे, आता जॅकसाठी 2 भाकऱ्या करते. सो बघत राहा. इकडे आता मी थापून घेतली आहे भाकरी. आता तव्यावर टाकूया आपण. हे बघा, अशा प्रकारे टाकली आहे मी भाकरी तव्यावर आणि पाणी लावून घेतलं आहे थोडंसं. आता याला आपण फिरवून घेऊ. अशा प्रकारे आपण भाकरी फिरवून घेतली आणि इकडे दुसरीसुद्धा थापून झाली आहे भाकरी. आता आपण करून घेऊया पटापट. इकडे आहे आमचं देवी बसते ते मंडप, डेकोरेशन वगैरे. 11 वाजून गेलेत. सो
आज कोणीच नव्हतं गरबा खेळायला आणि आम्ही पण थोडंसं बिझी होतो कामात, त्याच्यामुळे मग यायला नाही भेटलं. सो उद्यापासून बघू. तर जरासं एक राऊंड मारून येऊया आपण देवीच्या इथनं. दिवसाचा व्ह्यू तर तुम्ही बघितलाच होता. आता हा रात्रीचा व्ह्यू सुद्धा बघा, खूप सुंदर वाटत होतं लाईटिंग वगैरे लावल्यानंतर आणि मस्त असं देवीचं रूप दिसत होतं. दुसऱ्या दिवसाने ब्लॉग एंड होतोय. तर आजचा रंग आहे लाल आणि मी ड्रेस घातला. आता जाते मी रत्नागिरीला. तर बघूया, ब्लॉग करता आला तर मी नेक्स्ट ब्लॉग नक्कीच करेन. सो हा एवढाच होता ब्लॉग. सो भरभरून प्रेम द्या आणि मला जिकडे जाता येईल नवरात्रीमध्ये तिकडचे मी ब्लॉग करणार आहे, पोस्ट करणार आहे, बघत राहा. आणि दांडियासुद्धा आपला ब्लॉग येईलच जर मॅनेज झालं तर. सो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन. बाय बाय.